हा झालो चालता चालता जवळजवळ 100 पायऱ्या तरी चढल्यात. अजून पायऱ्या शिल्लक आहेत आणि जायचं आपल्याला निसर्गाच्या एका कोपऱ्यात. समोर तुम्हाला त्याचा व्ह्यू दाखवतो. जराच राहिलंय आणि बघा उभ्या पायऱ्या भेटल्यात. आता दम भरलाय, पाय पण सगळे भरलेत. आता काय चढायचं होत नाही. बघूया आता शेवट राहिला, शेवटचा टप्पा. बघूया जमतंय काय. सुंदर असं सह्याद्रीची रांग आणि समोर सनसेट पॉईंटवर आपण आलेलो आहे. मस्त निसर्गाच्या सानिध्यात राहायला एक दिवस चालता चालता पोचलो आहे श्री टिकळेश्वर मंदिर परिसरात, देवरुख या जागी. आणि अगदी मन प्रसन्न करून टाकणारा हा दृश्य, खतरनाक एकदम. तर निसर्ग वेळ असेल आणि ट्रेकिंगचा अनुभव घ्यायचा असेल तर नक्की भेट द्या या पॉईंटला. मस्त परिसर, समोर सह्याद्रीची पर्वतरांग आणि सूर्यास्ताचं दर्शन आणि पूर्ण थंडगार झुळूक हवा. इथं अनुभव घ्यायचा असेल निसर्गाचं, निसर्गप्रेम असेल तर नक्की भेट द्या. चहूबाजूने आपल्या सह्याद्रीची पर्वतरांग, आजूबाजूला सगळा हिरवा दाट निसर्ग परिसर आणि मन प्रसन्न करून टाकणारं संपूर्ण वातावरण. नक्की भेट द्या देवरुखमध्ये असलेल्या टिळकेश्वर मंदिर परिसराला, जे संगमेश्वरपासून जवळजवळ 25 किलोमीटरच्या आसपास आहे. त्याला तर नक्की भेट द्या.